Welcome students. Today we learn the next point, that is reuse. Reuse is the best policy फॉर रिसोर्स कन्झर्वेशन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एखाद्या रिसोर्सेसचं कन्झर्वेशन करायचं असेल तर रियूज ही एक बेस्ट पॉलिसी आहे. टू रियूज इज टू यूज अन आयटम आफ्टर अगेन इज बीन यूज. म्हणजे त्यांनी सांगितले, जर का तुम्हाला एखादं रियूज करायचं असेल एखाद्या मटेरियलचं, तर काय की त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितले की टू रियूज इज टू यूज अन आयटम अगेन आफ्टर इज बीन यूज. म्हणजे त्यांनी सांगितलं, एखादा आयटम आपल्याला एखाद्याचं रिसोर्स करायचं म्हणजे रियूज करायचा असेल, त्याच्यासाठी काय तो आयटम ऑलरेडी आधी काय झाला पाहिजे, त्याचा यूज झालेला पाहिजे. ओके, दिस इन्क्लूड conventional reuse where the item is used again for the same function and new life reuse where it is used for a different function. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की where द आयटम इज यूज्ड अगेन फॉर द सेम फंक्शन. म्हणजे काय सांगितलं, एखादा आयटम तुम्ही घेतला आहे, तो तुम्ही काय केला आहे, यूज केलेला आहे. ओके, मग यूज केल्यानंतर तुम्ही त्याला फेकून दिले. मग फेकून दिल्यानंतर आपण जर का त्याच्यापासून जर का नवीन एखादी वस्तू बनवायची असेल, तर त्याची काय होती, न्यू लाईफ रियूज केली जाते वेअर इट इज यूज्ड फॉर द डिफरंट फंक्शन. मग ते जे मटेरियल आपण फेकून दिलेले आहे, त्याच्यापासून आपल्या दुसरं मटेरियल पण काय करू शकतो, तयार करू शकतो. एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शनल रियूज इज रिफिलेबल मिल्क बॉटल. म्हणजे त्यांनी काय सांगितले, त्याच्या रिफाईल केलेलं असतं मिल्क असतं, त्यांच्या बॉटल्स, त्यांचं पण काय करू शकतो, आपण रियूज करू शकतो. अजून काय, रिट्रेडिंग ऑफ टायर्स. म्हणजे जे टायर्स असतात त्यांचं रिट्रेडिंग करणं. अँड द यूज ऑफ रिटर्नेबल ऑर रियुजेबल प्लास्टिक बॉक्सेस, शिपिंग कंटेनर्स. म्हणजे हे जे काही मटेरियल्स आहेत त्यांचं आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो आणि त्यांचा एखादं मटेरियल आपण तयार करू शकतो. ओके, सायंटिफिक रिसर्च हॅज शोन दॅट रियुजिंग अ प्रोडक्ट कॅन रिड्यूस. म्हणजे त्यांनी आता सायंटिफिकली काय सांगितले की रियुजिंग अ प्रोडक्ट कॅन रिड्यूस द CO2 इमिशन. म्हणजे जर का तुम्ही एखादं मटेरियल यूज केलं, तर त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये तुम्ही रियूज करताना काहीतरी त्याच्यावरती तुम्ही तुमच्या मेथड्स अप्लाय करता. मग त्या मेथड अप्लाय करताना तो काय करतो, कॅन रिड्यूस द CO2 इमिशन. मग ते काय करतं, CO2चं इमिशन रिड्यूस करत असतं. ओके, अँड कार्बन फुटप्रिंट बाय मोर दॅन 50% रिलेटिव्ह टू द कंप्लीट प्रोडक्ट लाईफ सायकल. मग त्यांनी काय सांगितलं आहे, बाय मोर दॅन 50% रिलेटिव्ह टू द कंप्लीट प्रोडक्ट लाईफ सायकल. म्हणजे काय सांगितलं, सपोज तुम्ही एखादी वस्तू घेतली, ती तुम्ही पूर्णपणे वापरली आणि फेकून दिली. मग ती आपण त्याचं सपोज एखाद्या भंगारामध्ये वगैरे दिली, तर मग काय होतं, ज्यावेळेस त्याचं जर का तुम्ही नवीन काहीतरी बनवत असता, त्याच्यामध्ये जर का 50पेक्षा जास्त जर का तुमचं CO2 येत असेल, CO2चं इमिशन होत असेल 50पेक्षा जास्त, तर ते तुम्ही काय केलं पाहिजे, ते तसंच झालं नाही पाहिजे. 50%पेक्षा काय झालं पाहिजे, CO2 त्याच्यातून कमी प्रमाणात हे झाला पाहिजे, असं सायंटिफिकली त्यांनी सांगितलं. रियूज करा, त्याचं तुम्ही दुसऱ्या फंक्शनसाठी यूज करा, पण ते काय झालं पाहिजे, त्याच्यात परत प्लास्टिक वगैरे किंवा CO2 वगैरे जास्त प्रमाणात नाही पाहिजे. ओके, न रायझिंग वेग्स अँड द कॉन्सिक्वेंट कन्झ्युमर डिमांड फॉर अ डिस्पोजेबल प्रोडक्ट हॅज मेड द यूज ऑफ लो व्हॅल्यू आयटम इकॉनॉमिकली. मग त्यांनी काय सांगितले, ह्या ज्या रियुजेबल जे काही तुमचे मटेरियल्स आहेत, ओके, त्याच्यामुळं काय झाले, कस्टमरची काय झालेली, डिमांड जास्त वाढलेली. ओके, रायझिंग वेजेस अँड द कॉन्सिक्वेंट कन्झ्युमर डिमांड्स फॉर अ डिस्पोजेबल प्रोडक्ट हॅज मेड द यूज ऑफ लो व्हॅल्यू आयटम इकॉनॉमिकली. मग हे जे काही कस्टमरच्या मागण्या वगैरे वाढतात आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे की तुम्ही काय म्हणजे रियूजसाठी काय करू शकता, तुम्ही त्या प्रोडक्टपासून तुम्ही नवीन एक प्रोडक्ट तयार करू शकता. ओके, नाव बट करंट एन्व्हायरमेंटल अवेअरनेस इज ग्रॅज्युअली चेंजिंग ॲटिट्यूड अँड द रेग्युलेशन. पण त्यांनी काय सांगितलं, जे काय आता करंट जे आपलं एन्व्हायरमेंट चाललं आहे, मग त्याच्या जागरूकतेसाठी, म्हणजे ते जे आपलं एन्व्हायरमेंट आहे ते प्रॉपर ठेवण्यासाठी, तर काय इज ग्रॅज्युअली चेंजिंग ॲटिट्यूड अँड रेग्युलेशन. मग हे एन्व्हायरमेंटल मेंटेन ठेवण्यासाठी काही चेंजेस केलेले त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये किंवा जे काही रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये, सच ॲज, मग कोणते, सच ॲज द न्यू पॅकेजिंग रेग्युलेशन आर ग्रॅज्युअली बिगिनिंग टू द रिव्हर्स द सिच्युएशन. म्हणजे काय सांगितले, हे जे काय ते मटेरियल बनवतात ते रियूज करतात, एखाद्या मटेरियल दिले तुम्ही ते आणि त्याच्यापासून ते काय करतात, ते रियूज करत असेल, दुसरं एखादं मटेरियल तयार करत असेल, तर मग काय ते जे मटेरियल होतं ते व्यवस्थित पॅकेजिंगमध्ये येतं. म्हणजे ते पॅकेज पण असं पॅकिंगमध्ये असं येतं की बाबा त्याच्यातून पण म्हणजे तुम्हाला इजा पोचली नाही पाहिजे. म्हणजे त्याची पण ते काय करतात, ते तेवढी अवेअरनेस घेतात ते. ओके, मग अजून काय सांगितलं आहे, आर ग्रॅज्युअली बिगिनिंग टू द
रिव्हर्स द सिच्युएशन, म्हणजे ते काय करंटची जी काही सिच्युएशन आहे ती पाहून ते काय करतात, ते जे ओरिजिनल मटेरियल आहे त्याच्यापासून जे काय आपण दुसरं बनवणार आहे ते काय करतात, ते एन्व्हायरमेंटची सिच्युएशन पाहून ते नवीन मटेरियल तयार केलं जाते. ओके, आता ह्या रियूजचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. मग ॲडव्हान्टेजेसमध्ये काय सांगितले, रियूज हेल्प्स सेव्ह टाईम, मनी, एनर्जी अँड रिसोर्सेस. मग हा जो रियूज आहे तो कसे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगितले, की आपला टाईम पण वाचतोय, मनी पण वाचतात ते, म्हणजे ती काय रियुजेबल आहे, म्हणजे तिची जी कॉस्ट आहे ती पण कशी असेल, कमी असेल. एनर्जी अँड काय रिसोर्सेस हे कसे त्याला कमी प्रमाणात लागतात. ओके, ना रियूज रिड्युसेस द डिस्पोजल नीड्स अँड द कॉस्ट. म्हणजे त्यांनी काय सांगितले, रियूज रिड्युसेस द डिस्पोजल नीड्स अँड द कॉस्ट, म्हणजे आपण जे काय घेणार आहे त्याचा कॉस्ट वगैरे पण तो काय करतोय, कमी प्रमाणात येतात ते. म्हणजे ज्या काय आपण सेकंड हँड वस्तू घेते त्यांचे काय, किंवा सेकंड हँड पण म्हणजे ज्या रियुजेबलपासनं मटेरियल, जे जुन्या मटेरियलपासनं नवीन मटेरियल बनवलेले त्याची कॉस्ट पण कशी आहे, थोडी कमी आहे. ओके, रिफर्बिशमेंट कॅन ब्रिंग सॉफिस्टिकली सस्टेनेबली वेल पेड जॉब्स टू अंडर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. मग आता त्यांनी याच्यामध्ये काय सांगितले, रिफर्बिशमेंट म्हणजे काय सांगितले माहिती आहे का, त्याच्यामध्ये काय असतं, नूतनीकरण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं काय नाही का नवीन करणं, म्हणजे जुन्या गोष्टीपासून दुसरं नवीन काहीतरी बनणं, ते एक सोपं झालं. कॅन बी ब्रिंग सॉफिस्टिकेटेड, म्हणजे ते कसं झालं, सोपं झालेलं आहे आता. ओके, सस्टेनेबल म्हणजे चांगलं झालेलं आहे, आपण म्हणजे करू शकतो ते. वेल पेड जॉब्स टू अंडर डेव्हलप इकॉनॉमिक्स, म्हणजेच मग काय, इकॉनॉमिक्ससाठी ज्या काय म्हणजे जे काही तो एक आपल्यासाठी म्हणजे जॉब पण झालेलं आहे, आणि हे कसं आहे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी इकॉनॉमिकली कसं आहे, बेटर आहे. ओके, नाव रियुजेबल प्रोडक्ट्स आर ऑफन चीपर दॅन द मेनी सिंगल यूज प्रोडक्ट इट रिप्लेसेस. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, की बाबा हे जे काही रियुजेबल प्रोडक्ट्स आहेत त्यांची प्राईस कशी आहे, चीप आहे, म्हणजे कमी. कशापेक्षा, मेनी सिंगल यूज प्रोडक्ट इट रिप्लेसेस, म्हणजे जर का आपण एखादं एकदा यूज केलेले आणि ते परत आपण सेलिंगला टाकले, ते त्याच्यापेक्षा ही जे आपण रियुजेबल मटेरियल बनवलेले ते कसं झाले, त्यांना चीपमध्ये आहे, त्याची कॉस्ट कशी आहे, लो आहे. नंतर ना नेक्स्ट पॉईंट इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रियूज. मग रियूजचे डिसॲडव्हान्टेजेस काय, सॉर्टिंग अँड प्रिपेरिंग द आयटम्स फॉर रियूज टेकन टाईम विच मे बी इनकन्व्हिनियंट फॉर द कन्झ्युमर अँड कॉस्ट मनी फॉर बिझनेस. म्हणजे मग त्यांनी काय सांगितले, हे जे काय आपले डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे जे काय आपले रियुजेबलचे मटेरियल आहे, मग त्यांना सॉर्टिंग करणं, म्हणजे नाही का प्लास्टिक एका बाजूला, रबर एका बाजूला, नंतर ना ते जे काय तुमचं लोखंड वगैरे ते एक बाजूला काढणं, ते कसं झाले, थोडंसं कठीण आहे. मग नंतर ना आपल्याला अजून काय येऊ शकतं, मग ते काढणं, त्याच्यासाठी आपला टाईम पण जाऊ शकतो. ओके, अजून काय, रियूज ऑफन रिक्वायर्स द क्लिनिंग ऑर अ ट्रान्सपोर्ट विच हॅव एन्व्हायरमेंटल कॉस्ट. मग हे जे काय मटेरियल आहे, भंगारवाला आपल्याकडनं मटेरियल घेतो, मग जी काय मेन कंपनी तिथं त्याला ते काय करावं लागतं, ते जे काही मटेरियल आहे ते प्रत्येक सेक्शनमध्ये सॉर्ट करावं लागतं, आणि मग त्यांचं काय करावं लागतं, त्याला त्या कंपनीपर्यंत म्हणजे पोचवावं लागतं, ट्रान्सपोर्ट करावं लागतं. मग ट्रान्सपोर्टेशनसाठी काय त्याला काहीतरी चार्जेस द्यावे लागतात. मग ते पण कसं झालं, थोडंसं टाईम वेस्टेड झालं की नाही, मग ते घेणं, सॉर्ट करणं, मग परत त्याच्यातून पण थोडंसं आपलं म्हणजे थोडासा फायदा पण बघणं, हे सगळं कसं झालं, कठीण म्हणजे थोडंसं टाईम जास्त लागतो त्याच्यासाठी. ओके, नाव इन जनरल रियुजेबल प्रोडक्ट्स नीड टू बी मोर ड्युरेबल द सिंगल यूज प्रोडक्ट अँड हेन्स रिक्वायर मोर मटेरियल पर आयटम. मग आता आपल्याला काय करायचं, जुन्या वस्तूपासून काय करायचं आहे, नवीन वस्तू बनवायची. मग नवीन वस्तू बनवण्यासाठी आपल्याला परत काय करावं लागतं, की बाबा त्याच्यात काहीतरी काय अजून काही मटेरियल्स ॲड करावे लागतील. मग त्याला परत आपल्याला म्हणजे परत आपला टाईम वेस्ट जाईल, त्याला आपल्या म्हणजे चांगल्या प्रकारची त्याला क्वालिटी वगैरे देणं, किंवा ते कमी खर्चात कसं त्यांना कस्टमर कसं आकर्षित होईल, हे सगळं पाहावं लागतं. मग ते काय झालं थोडक्यात डिसॲडव्हान्टेजेस, बिकॉज टाईम इज वेस्ट. ओके, नाव देअर आर सम टेक्निक्स ऑफ रियूज. देअर आर 1 2 3 4 there are 7 techniques of reuse. Okay, we will learn these techniques in the next lecture. Okay, now if you have any query, then ask me about this reuse topic, and write down minimum 5 to 8 MCQs on these topics. Okay, thank you.